गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज इयत्ता चौथीचा आपला ऑनलाईन क्लास आहे. बुद्धिमत्तेचा आहे. त्याच्यामध्ये आपण आज अक्षरमाला हा घटक शिकायचा आहे. ध्येय अकॅडमी आय एम विनर तर्फे आपण इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेला आय एम विनरच्या बसलेलाच आहात. त्याद्वारे आज आपण कोणता क्लास घ्यायचा आहे, तर आज इयत्ता चौथीचा अक्षरमाला हा घटक आपल्याला इथे घ्यायचा आहे. आपण दुसरीपासूनच किंवा पहिलीपासूनच आपल्याला अक्षरमाला ही माहिती असते, पण या अक्षरमालेमध्ये वेगवेगळे प्रश्न कशा प्रकारचे पडतात हे आज आपण आता इथं बघूया. तर इथं मी ही अक्षरमाला लिहिलेली आहे. ह्यातील इंग्रजी अक्षरमाला ही 25 अल्फाबेट असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे 5-5 अक्षरांचा गट असतो. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करणार आहे. ABCDE हा एक गट झाला. EFGHIJ हा एक गट झाला. KLMNO हा एक गट झाला. PQRST हा एक गट झाला आणि UVWXY हा एक गट झाला. म्हणजे दिलेली अक्षरमाला ही टोटल आपली 25 मार्काची असते. किती मार्काची असते? 25 मार्काची असते. आणि त्याच्यामध्ये डावीकडील बाजू म्हणजे कोणती बाजू बघायचंय. डावीकडील बाजू म्हणजे कोणती बाजू? तर इकडून जे चालू होतं ABCD ही डावीकडील बाजू असते आणि पाठीमागून जी घेतो आपण अक्षरमाला ती उजवीकडील बाजू असते. मग जर आपल्याला विचारला की डावीकडील चौथा अंक कोणता, तर 1 2 3 4 डी हा आपला डावीकडील चौथा अंक आहे. तर बघा, आता ही अक्षरमाला तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याच्यावर आधारित प्रश्न मी इथे लिहिणार आहे. तुम्हाला जमल तसं त्याचं तुम्ही उत्तर काढू शकता. तर दिलेल्या अक्षरमालेच्या डावीकडील 14व्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते? दिलेल्या अक्षरमालेमध्ये डावीकडील 14व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? तिसरे अक्षर कोणते? याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे, दिलेल्या अक्षरमालेमध्ये मधोमध येणारे अक्षर कोणते? मधोमध येणारे अक्षर कोणते? मधोमध येणारे अक्षर कोणते? त्याच्यानंतर जे या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते? अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते? डावीकडील 10वे अक्षर कोणते? बघा, त्याच्यानंतर अक्षरमालेत एक्सच्या उजवीकडील 8वे अक्षर कोणते? एक्सच्या उजवीकडील 8वे अक्षर कोणते? उजवीकडील 8वे अक्षर कोणते? बघा, प्रश्न काय दिलेला आहे बघा. आता इथं काय म्हटलेलं आहे, सगळ्यांनी फक्त समोर लक्ष द्यायचं आहे. डावीकडील आणि उजवीकडील बाजू आलं लक्षात. तर डावीकडील बाजू म्हणजे कुठली येते तुमची? तर बघा, 14व्या अक्षराच्या उजवीकडील. आता कुठल्या 14व्या अक्षराच्या म्हटलेलं होतं मी तुम्हाला? दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडील 14व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? डावीकडील 14व्या अक्षराच्या उजवीकडील 14वे अक्षर कोणते? आता डावीकडील 14वे अक्षर कोणते आहे? आता ही डावी बाजू आहे. 14वे अक्षर कोणते येणार? हे 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 हे n हे 14वे अक्षर आलं. त्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता त्याच्या उजवीकडील म्हणजे त्याची उजवी बाजू ही पाठीमागची येणार आहे. त्याची उजवी बाजू कोणती येणार आहे? ही बाजू येणार आहे. फळ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता ह्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर 1 2 आणि 3 कोणते येणार आहे? के हे अक्षर येणार आहे. त्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते येणार आहे? के हे अक्षर येणार आहे.
आता जर आय चा डावीकडून कितवा अंक आहे म्हटलं तर डावीकडून म्हटलं तर हे 5 6 7 8 9 डावीकडून हा 9वा आहे. 5 आणि 4 9वा स्थानावर आय आहे. पुढे बघा मधोमध येणारे अक्षर कोणते. दिलेल्या अक्षरमालेमध्ये मधोमध येणारे अक्षर आपल्याला शोधायचं आहे. तर मधोमध येणारे अक्षर कसे शोधायचे आहे बघा. आता हा 5चा प्रत्येकी 5 चा गट आहे. मग आपण काय करू शकतो. आता चौथीला आहात त्यामुळे तुम्हाला समजतं. हा एक गट कॅन्सल करायचा. हा एक गट गेला 5 5 चे. हा एक गट गेला. हा एक गट त्याच्यातून कॅन्सल म्हणजे पुढचा एक मागचा एक कॅन्सल केला. मग मध्ये कुठं राहिलं. KLMNO हा एक मध्ये गट राहिला. मग काय म्हटलेलं आहे दिलेल्या अक्षरमालेतील मधले अक्षर कोणते. मग आता ह्या गटामधले अक्षर आपल्याला शोधून काढायचे. आता काय करूया ह्यातला के गेला इकडचा ओ गेला इकडचा एल गेला इकडचा एल गेला. तर दिलेल्या अक्षरमालेमधले मधले अक्षर येतं ते यम येतं. दिलेल्या अक्षरमालेतील मधले अक्षर कोणतं येतं तर यम हे मधलं अक्षर येतं. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुढे बघा जे या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते. जे कुठं आहे बघा हे तर जे आहे. तर जे या अक्षराच्या डावीकडील काय म्हटलेलं आहे डावीकडील 10वे अक्षर कोणते. तर डावीकडील 10वे अक्षर कोणते आहे बघा. डावीकडून 10वे अक्षर यांचं ए. डावीकडून अक्षर कुठलं येतं डावीकडून 10वे अक्षर म्हटलेलं आहे. डावीकडील डावीकडील डावी बाजूकडील कडून म्हटलं तर त्याच्या पुढे घेतला तो घ्यायचं असतं. आता जे यम या अक्षराचे डावीकडून कितवं अक्षर. आता त्याच्या उजवीकडील अक्षर म्हटलं तरी सुद्धा आपण 10वे अक्षर काढू शकतो. 10वे अक्षर म्हटलेलं आहे जेच्या काय 1 2 हा डावीकडील टी येणार हे अक्षर बरोबर आहे. डावीकडील अक्षर आपलं कोणतं येणार आहे टी येणार आहे. त्याच्यानंतर यक्षच्या उजवीकडील अक्षर कोणते 8वे अक्षर कोणते. यक्षच्या उजवीकडील 8वे अक्षर कोणते येणार तर 1 2 3 4 5 6 7 8. तर उजवीकडील 8वे अक्षर कोणते येणार आहे पी येणार आहे. उजवीकडील 8वे अक्षर कोणते येणार आहे पी येणार आहे. तर त्याच्यानंतर बघा तुम्ही प्रश्न सोडायची आहेत. ह्याची उत्तर एक 2 मिनिटं वेळ देणार आहे. ह्याची उत्तर तुम्ही सोडवायची आहे तिथं. दिलेल्या अक्षरमालेत अनुक्रमे 13 1 आणि 14 13 1 आणि 14 ही अक्षरे घेतल्यास कोणता शब्द तयार होतो. या नंबरची अक्षरे घ्यायची आहेत. 13 नंबरचे घ्यायचं आहे 1 नंबरचे घ्यायचं आहे आणि 14 नंबरचे घ्यायचं आहे. या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो सांगा. 13 1 आणि 14 या अक्षरापासून या अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अर्थपूर्ण शब्द तयार करा. पुढचा प्रश्न आहे उजवीकडून 25वे अक्षर कोणते. उजवीकडून 25वे अक्षर कोणते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इथं अशा प्रकारचे उत्तर अगोदर सोडवा. त्या 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत.
दोन प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तर काढू शकताय तुम्ही. तर ह्याच्यामध्ये प्रश्न कसा विचारतात, अनुक्रमे प्रत्येक अक्षराची किंमत, पुढे लक्ष द्या, प्रत्येक अक्षराची किंमत 1 ने वाढवल्यास डी अधिक ई बरोबर किती? प्रत्येक अक्षराची किंमत 1 ने वाढवल्यास डी अधिक ई बरोबर किती? तर ह्याची 1 ने वाढवल्यास किती होणार? 2 होणार. ह्याची 2 आहे, ह्याची 3 होणार, ह्याची 4 होणार, ह्याची 5, ह्याची 6, ह्याची 7 आणि ह्याची 8. मग डी अधिक ई बरोबर किती येणार सांगा? प्रत्येक काय प्रश्न विचारलेला आहे की दिलेल्या अक्षरामध्ये प्रत्येक अक्षराची किंमत 1 ने वाढवल्यास, 1 ने म्हणजे 1 ची किंमत 1 आहे, इथं 2 आहे, मग 1 च काय होणार, इथं 2 होणार, 2 च 3 होणार, 4, 3 च 4 होणार, 4 च 5, म्हणजे एक एक न वाढवलेली आहे. मग डी अधिक ई किती? डी ची किंमत किती आहे? 5, अधिक ई ची किंमत किती आहे? 6, 6 आणि 5 किती होणार? 11 होणार. आलं लक्षात? अशा प्रकारे अजून प्रश्न आहे, प्रत्येक अक्षराची किंमत 2 ने वाढवल्यास, प्रत्येक अक्षराची किंमत 2 ने वाढवल्यास याच्यामध्ये बघा आय गुणिले जे किती होणार? आय गुणिले जे, प्रत्येक अक्षराची किंमत आपल्याला 2 ने वाढवायची आहे. आता इथं काय करायचं आहे? 2 ने अक्षरांची किंमत वाढवायची आहे. तर 2 ने अक्षराची किंमत आपल्याला काय करायची आहे? वाढवायची आहे. म्हणजे प्रत्येक अक्षराची किंमत किती न वाढवायची? इथं 2 न वाढवायची आहे. इथं ए ला 2 असेल तर इथं परत 1 ची 2 होणार, म्हणजे 3, 4, 5 अशा प्रकारे प्रत्येक वेळेला आपल्याला काय करायचे आहे? 2 ने प्रत्येक अक्षराची किंमत वाढवायची आहे. ती वाढवल्यानंतर आपण त्या संख्येचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. आता ह्याची किंमत 1 असेल तर ह्याची 2 न वाढणार, 1 ची 2 न किंमत वाढल्यानंतर किती होत्या? 3 होत्या. 2 ची परत 2 न वाढवायची आहे, 2 ची 4 होणार आहे. मग अशा डबल किमती काय होणार आहे? त्याच्या वाढवत जाणार आहेत. आता ह्याची काय होणार आहे? इथं मग 9, 9 दोन्ही 18 गुणिले 10, 20 अशा प्रकारे ह्या किमती वाढून आपण काय करायचं आहे? यांचा गुणाकार करायचा आहे. तर ही अक्षरमाला आता तुम्हाला समजलीच असेल. तर ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो घटक आहे संख्या मालिका, 1.3 संख्या मालिका आपण आता बघायची आहे. 1.3 संख्या मालिका. आता सगळ्यांनी पुढे लक्ष द्यायचंय, कुणीही काहीही हे करू नका, फक्त समोर लक्ष द्या, कुणी लिहून घेऊ नका. आता तुम्हाला मी समसंख्या सांगितल्या होत्या. समसंख्या म्हणजे काय? ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्या समसंख्या असतात. विषम संख्या ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात त्या आपल्याला विषम संख्या आपण म्हणतो. त्याच्यानंतर मूळ संख्या, ज्या कोणत्याही पाड्यात संख्या नसतात त्या मूळ संख्या आहेत. उदाहरणार्थ 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ सुद्धा नाहीये, लक्ष ठेवा. मग मूळ संख्या कोणती येणार आहे? याच्यामध्ये 2, 4, 2 येणार आहे. त्याच्यानंतर 5, 7 ह्या मूळ संख्या लिहून देऊया पाहिजे तर तुम्हाला. सम संख्या
समसंख्या कोणकोणत्या आहेत बघा, ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात. उदाहरणार्थ समजा 98 ही संख्या असेल तर ही सम आहे का विषम? सम संख्या आहे, कारण की याच्या एकक स्थानी 8 आहे, दशक स्थानी 9 आहे, म्हणजे युनिट प्लेसला 8 आहे, 10 प्लेसला नाही. त्याच्यानंतर विषम संख्या. विषम संख्या ज्याच्या एकक स्थानी किती आहेत? 1, 3, 5, 7 आणि 9. ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या आहेत त्या विषम संख्या असतात. उदाहरणार्थ 39. आणि काय होतो, या संख्यांना 3 न पूर्ण भाग जातो, 3 ने. त्या संख्यांना 3 न पूर्ण भाग जातो. 39 ही विषम संख्या आहे. 17, 33 अशा प्रकारे 21 ज्या एकक स्थानी संख्या बघायच्या. त्याच्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या कोणत्याही पाड्यात नाहीत त्यांना मूळ संख्या आपण म्हणतो, ज्या कुठल्याही पाड्यात येत नाहीत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये बरोबर हा मूळ संख्या कुठल्या असतात? ज्या कुठल्याही पाड्यात नसतात त्या. आता एक ही संख्या सम सुद्धा नाही आणि विषम पण नाही, मूळ मूळ सुद्धा संख्या नाही, मूळ पण नाही आणि संयुक्त नाही. त्याच्यामध्ये दोन दोन कुठल्या पाड्यात आहे का? समोर लक्ष द्यायचंय. दोन कुठल्या पाड्यात आहे का? कोणत्याही नाही. 2 नंतर 3, 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 4 ही संख्या येते, पण 4चे अवयव पडतात. 4 कुठल्या कुठल्या पाड्यात आहेत? 2 च्या आहे, 2 दोन्ही 4, 4 एके 4, म्हणजे 4 ही कुठल्या तरी पाड्यात आहे, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर 5, 5 सुद्धा कोणत्याही पाड्यात नाही. त्याच्यानंतर 7, 8 आहे, 9 आहे, 9 सुद्धा पाड्यात आहे. 3 त्रिक 9, 10, 11, 13, 13 नंतर 14, 15, 16, 17, 19 अशा संख्या आहेत. मग ह्याच्यावर प्रश्न कसे विचारतात बघा, 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे? मग आपल्याला 1 ते 10 मधल्या मूळ संख्या आपल्याला अशा काढायच्या असतात, 1, 2, 3, 4. मग 11 ते 20 मधल्या एकूण मूळ संख्या किती आहे? मग 21 ते 30 मधल्या. मग तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास? मूळ संख्या 1 ते 100 मध्ये पहिल्यांदा 1 ते 50 मधल्या समसंख्या लिहायच्या, नंतर 51 ते 100 मधल्या समसंख्या लिहायच्या, त्याच्यानंतर 1 ते 50 मधल्या विषम संख्या, 51 ते 100 मधल्या विषम संख्या, त्याच्यानंतर मूळ संख्या 1 ते 50 मधल्या मूळ संख्या आणि 1 ते 100 मधल्या मूळ संख्या लिहायच्या. असं का लिहायचं? कारण प्रश्न पडतोय 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये टोटल मूळ संख्या किती आहेत, ते आज होमवर्क तुम्हाला करायचं आहे घरी. त्याच्यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय? ती संख्या इतर कोणत्याही पाड्यात असते आणि त्याचे एकापेक्षा जास्त अवयव पडतात. उदाहरणार्थ 4, 4 ही 2 च्या पाड्यात आहे, 4 एके 4, 4 नंतर 5 नाही, 6, 3 दोन्ही 6, 6 एके 6, 6 पण आहे संयुक्त संख्या. 8, त्याच्यानंतर 9, 9 कशी संयुक्त संख्या आहे बघा, 3 च्या पाड्यात आहे, 3 त्रिक 9, 9 गुणिले 1, 9 एके 9, म्हणजे ह्या 9 चे अवयव किती आहेत? 3 आणि 9. अवयव म्हणजे काय तर कुठल्या कुठल्या पाड्यात ती संख्या आहे ते अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. उदाहरणार्थ आता 12, 12च्या अवयव पाडा असा जर सगळ्यांनी पुढे बघा, 12च्या अवयव पाडा असा जर प्रश्न विचारला तर कशा प्रकारे लिहायचं? बेसख 12, 2 च्या पाड्यात आहे, 3 चौक 12, 3 च्या पाड्यात आहे, ओळीनच जायचंय. 4 त्रिकम 12, 4 च्या पाड्यात आहे, 5 च्या पाड्यात नाही, 6 दोन्ही 12, 7 च्या पाड्यात नाही, 8 च्या नाही, 9 च्या नाही, 10 च्या नाही, 11, 12 एके 12, 12. हे झाले 12चे अवयव झाले. ह्याला म्हणायचा अवयव. म्हणजे त्या पाड्यात ती संख्या असणे म्हणजे काय तर अवयव असते. मग यांचा गुणाकार करायचा. अशा प्रकारे पुढे आपल्याला येऊ शकतं. आता ह्या संख्यांवर आधारित प्रश्न कसे पडतात बघा. संख्या मालिकेवर आधारित कोण उत्तर सांगते बघूया ह्याची. तुम्ही ह्याची काय करायची आहे बघा. प्रश्न 2, 3, 4, 3, 5, 3, 4, 2 या संख्या मालिकेमध्ये
3 ही संख्या किती वेळा आली आहे? 3 हा अंक, 3 हा अंक किती वेळा आला आहे? बघा ही संख्या मालिकेमध्ये 3 हा अंक किती वेळा आला आहे बघा. तर एकदम सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. तर 2, 5, 10 आणि 17, 2, 5, 10, 17 याच्यामध्ये पुढची संख्या कोणती येईल? कोण काढून दाखवते बघा याचं उत्तर. बघा 2, 5, 10, 17 याच्यामध्ये पुढची संख्या कोणती येईल? याच्यामध्ये पर्याय आहेत बघा. 24, दुसरा पर्याय आहे 25, तिसरा आहे 21, 26 आणि चौथा आहे यापैकी नाही. त्याच्यानंतर बघा 0, 1, 3, 6, 10 डॅश 26 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते? 21, 22, 15, 16. तर बघा इथं संख्या बदललेल्या आहेत. 5, 10, 15 प्रश्नचिन्ह आणि इथं काय येते बघा. त्याच्यानंतर इथं काय येते बघा. त्याच्यानंतर पुढे घेऊया. ही संख्या मालिका सोडवायची आहे. 8, त्याच्यानंतर घेऊया 9, 8, त्याच्यानंतर 27, 64 डॅश. अशा प्रकारे पुढे याचं उत्तर सांगायचं आहे मला. पुढची संख्या कोणती आहे ते सांगायचे आहे. ही गणित सोडवायची आहेत. आता तुम्ही वही घेऊन घेऊ शकता. तर बघा वरील अंकमालेत 3 हा अंक किती वेळा आला आहे बघा. इथं 1, 2 आणि 3 दिलेल्या अंकमालेत 3 हा अंक किती वेळा आलेला आहे? तर 3 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. तर पुढचा प्रश्न आहे बघा. 5, 10, 15 प्रश्नचिन्ह. 5, 10, 15 प्रश्नचिन्ह. मग पर्याय आहे 24, 25, 26 आणि 20. 24, 25, 26 आणि 20 दिलेल्या संख्या मालिकेमध्ये कोणता काय येणार आहे? संख्या येणार. तर जर निरखून बघितलं तर 5 अधिक 5 10
10 अधिक 5 15, 15 अधिक 5 20 येणार आहे. म्हणजे सरळ बघितलं तर हा 5चा पाडाच आहे. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 20. पुढे फक्त लक्ष द्या आणि हे किती झाले पुढे फक्त लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. म्हणजे याचा ऑप्शन काय येणार आहे, उत्तर 20 येणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा याचं उत्तर कसं काढायचं, तर 0 अधिक 1 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 6 अधिक 4 10. मग अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 मग इथं काय येणार अधिक 5 येणार. म्हणजेच काय 10 अधिक 5 किती येणार 15 येणार. आणि इथं संख्या कोणती येणार 15, कोणती येणार 15. मग या 15 अधिक 6 मिळवल्यावर इथं संख्या किती येणार आहे, इथं 21 आहे संख्या, तर 21 ही संख्या येणार आहे. अशा प्रकारे करायचं. नुसतं आपण बेरीज केली तर पुढची संख्या पण तीच बरोबर येऊ शकते का, इथं आपण काय करायचं आहे बघायचं आहे आणि त्यानुसार आपण काय करू शकतो याच्यामध्ये उत्तर लिहू शकतो. इथं 15 येणार आहे, तिथं काय येणार आहे 15 हे ऑप्शन नंबर 4 इथं बरोबर नाही शकतो. आता इथं बघा 8 27 64. आता याच्यामध्ये बघा 2 चा घन 8, 3 चा 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 4 4 चौक 16, 16 चौक 64, 4 चा घन 64. मग इथं 5 चा घन येणार. म्हणजे घन म्हणजे काय, त्या संख्येची 3 वेळा गुणाकार करायचा. 2 चा घन म्हणजे डोक्यावर लिहायचं आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येतं बघा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, घन 3 चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग 2 चा घन 3 चा घन तसा 4 चा घन झालेला आहे. 4 चा घन 64. मग 5 चा घन किती येणार बघा, 5 चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125, 125 येणार आहे. 5 चा घन किती येणार आहे इथं 125 येणार आहे. ही उत्तरं मला तुमच्या वहीमध्ये पाहिजेत कारण की परत तुम्हाला सोडवायची आहेत. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत पण पुस्तकाच्या बाहेरची सुद्धा काही उदाहरणं मी इथं दिलेली आहेत, ती सुद्धा तुम्ही सोडवायची आहेत. त्याच्यामध्ये बघा आता 38 आणि 57 याच्या पुढची संख्या तुम्हाला सांगायची आहे. तर हा 19 गुणिले 2, 19 दुनी 38, 19 गुणिले 3 तर 19 त्रिक 57. नंतर 19 गुणिले 4 किती येणार बघा, 9 चौक 36, 3 4 1 4 5 6 7 76, 19 चौक 77. म्हणजे 19 चा पाडा तिथं काय केलेला आहे आलेला आहे. 19 दुनी 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76. म्हणजे संख्या मालिकेमध्ये मला काय सांगायचं होतं की समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, पाड्यातील संख्या, फरकाच्या संख्या, अशा प्रकारे सगळ्या टाईपच्या संख्या काय केलेल्या असतात इथं आलेल्या असतात. आता इथं एक संख्या मालिका देणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायचे. प्रत्येकाला वेळ देणार आहे मी. पंधरा, 20, 29, 13, 17. तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, मूळ संख्या कोणत्या लिहा, विषम संख्या लिहा, सम संख्या लिहा, त्याच्यानंतर संयुक्त संख्या, संयुक्त संख्या. दिलेल्या ह्यातल्या तुम्ही सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या लिहायच्या आहेत.
सगळ्यांनी आता लिहून काढायचं फळ्यावरचं दिलेल्या संख्या मालिकेमधल्या. आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत, तर या संख्या मालिकेमधल्या मूळ संख्या तुम्ही काय करायच्या आहेत, शोधून लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर विषम संख्या कोणत्या आहेत त्या शोधून लिहा. सम संख्या, विषम संख्या कोणत्या आहेत त्या सगळ्या शोधून तुम्ही इथं लिहू शकता. 1-2 मिनिटं वेळ देणार आहे प्रत्येकाला. ते आता तुम्ही सर लिहायचे आहेत. तर बघा, याच्यामधल्या मूळ संख्या म्हणजे काय सांगितलं होतं, ज्याच्या एक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे संख्या येतात. 3, 7, 15, 29, 13 आणि 17 या मूळ संख्या आहेत. विषम संख्या कोणते, सॉरी मूळ संख्या म्हणजे ज्या कोणत्याही पाड्यात नसतात त्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 7, 29, 13 आणि 17 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. विषम संख्या बघा, 3, 7, 15, 29, 13 आणि 17 या सगळ्या विषम संख्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सम संख्या, ज्याच्या एक स्थानी 2, 0, 4, 8 असतात. 4, 10, 20 ह्या सगळ्या सम संख्या आहेत. त्याच्यानंतर संयुक्त संख्या कोणत्या आहेत, ज्या पाड्यात असतात त्या 4, 10, 20 एवढ्याच आहेत संयुक्त संख्या याच्यामध्ये, कारण की 4 2 च्या पाड्यात आहे, 5 च्या पाड्यात 15 एक आहे आणि 20 अशा प्रकारे ह्या आपल्या काय झालेल्या आहेत, सम संख्या, संयुक्त संख्या आणि विषम संख्या झालेल्या. आता संख्या मालिकेमध्ये अजून जो प्रश्न पडतो की 15च्या डावीकडील 15च्या उजवीकडील आणि डावीकडील संख्या कोणती. 15च्या आता उजवीकडील म्हटली तर 10 आणि डावीकडील म्हटली तर 20 ही संख्या आहे. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये संख्या मालिकेमध्ये विचारू शकतात. तर आपण काय करायचं आहे आजचा अभ्यास तुम्हाला, तर अक्षरमाला व शब्दसंग्रह सॉरी अक्षरमाला व आपल्याला संख्या मालिका हे घटक आपल्याला वहीमध्ये सोडवायचे आहेत, गणिती क्रिया करायची आहे. आणि आज जशा प्रकारे मी तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीनुसार तुम्ही काय करू शकता, ती अक्षरमाला वहीमध्ये सोडवू शकता. ओके, थँक्यू. आपण काय करूया आता इथंच थांबूया. इयत्ता 4थीचा बुद्धिमत्तेचा ऑनलाईन लेक्चर आपलं झालेलं आहे. आपले ऑनलाईन टेस्ट सुद्धा आता चालू होतील, वेळोवेळी आपल्याला सूचना दिल्या जातील, ते व्यवस्थित तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि ऑनलाईन क्लासला कंपल्सरी आपण अटेंड करायचे आहेत. थँक्यू.